नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याच्या आधी हा व्हिडिओ बघायचा आहे। का बघायचा आहे तुम्हाला पुढे कळत जाईल। हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळणार आहे मला फॉर्म कुठे भरायचा। मी इथे सगळी चर्चा करणार आहे। जेवढ्या जागा निघाल्या 15,000 प्लस या जागा, कुठे किती जागा आहे, कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कुठे संधी आहे, आणि त्याच्यानंतर मग मी मुंबईला कोणी भरायचा किंवा कोणाला सोयीस्कर आहे, कोणत्या जिल्ह्यात कशा जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीला कुठे चान्स आहे, त्याच्यावर पुढचे लेक्चर्स माझे येतील। पण सध्या ऑल महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक, SRPF, कारागृह आणि बॅट्समन याच्या जागांची विभागणी कशी आहे आणि कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कशा लेवलचा किती अभ्यास कोणात झालाय याच्यानुसार कोणी कुठे फॉर्म भरायचा हे या ठिकाणी आपलं बघायचंय। बघा, एकतर शिपाई पदात जागा निघाल्या 12,702 महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये। ओके, ते आपण मी सगळं डिटेल घेतो तुम्हाला। पुढे शिपाई चालकच्या जागा निघाल्या 478 चालक ड्रायव्हरच्या, SRPFच्या 1652 जागा निघाल्या, कारागृह शिपाईच्या 454 निघालाय आणि बॅट्समनच्या 80 निघाल्या। आता याच्यामध्ये इथे 19 आणि 61 असा आहे, त्याच्यावर मी बोलतो। तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहित नाहीये मला फॉर्म कुठे भरायचा काय आहे, तुम्हाला योग्य गायडन्स नाहीये, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। अभ्यास पूर्ण बनवलाय मी, थोडक्यात कमी घेणार आहे। मी याची सिरीज घेतोय पुढे। तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय, सगळं गायडन्स तुम्हाला करणार आहे। कारण मला सातत्याने कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत, त्यामुळे मला हे करावं लागतंय। बघा, मुंबई शहर सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा कुठे आहे असं कोणी विचारलं तर त्या मुंबईला, मुंबई शहरला सगळ्यात जास्त जागा तुमच्या या ठिकाणी आहेत। तुम्ही बघतायत सर्वाधिक जागा किती, 2459 जागा आहे। आता एक सोपं फंडा काय असतो लोकांचा, अरे ज्याचा अभ्यास कमी आहे त्याने मुंबईला फॉर्म भरायचा, किंवा ज्याला खूपच गरज आहे त्याने मुंबईला फॉर्म भरायचा। पण सगळं तसंच असतं का, तर नाही। तुम्हाला याच्यामध्ये ना कॅटेगरी वाईज जागा बघायला लागतात, कुठे किती फॉर्म येऊ शकतात तेही बघावे लागतात। पण तरीही तुमचा याचा इफेक्ट होतोच, जास्त जागा असेल ना तर मेरिट काहीतरी कमी येतच। हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, आपण त्याच्यावर बोलूया। एक 2459 जागा आहे, इथे फक्त एवढं लक्षात राहू द्या। ठाणे शहर, आता ठाणे शहर म्हणजे मुंबईचे थोडस मुंबईच्या बाजूला आहे, 654 जागा आहे। बघा, आता बरेच जण मुंबई म्हणतात, काही जण बाजूला हळूच ठाण्यामध्ये फॉर्म टाकून देतात आणि ठाण्यामध्ये सिलेक्शन होऊन जातं। मुंबईमध्ये राहणं आणि ठाण्यामध्ये राहणं, ठाण्यात राहणं म्हणजे थोडंसं ग्रामीण भागाकडे राहण्यासाठी सोयीस्कर वगैरे गोष्टी, तो एक विषय असतो पुढचा नोकरी करतानाचा। कारण आता मी सध्या तिकडे जातोय, कंटिन्यू बघतोय, आमची मॅडम मुंबई शहरला त्या ठिकाणी API म्हणून ड्युटी करते, तेव्हा मला लक्षात येतं का अरे मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये काय फरक आहे। मग ठाण्याला फॉर्म कोणी भरायचा, आता याच्यात पुन्हा आपल्या कॅटेगरीला किती जागा आहे याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे, आणि ते तुम्हाला नाही करायचं, ते मी करून देणार आहे। कुठे कोणाला फॉर्म भरायचा ते मी सांगणार आहे, ते पुढे तुम्हाला कळत जाईल। नवी मुंबई 445 जागा, नवी मुंबई म्हणजे पनवेल वगैरे एरिया। ओके, त्याला आपण मुंबई शहर असंही म्हणतो, हे मुंबई शहरावरचा, पण हे नवी मुंबई बाहेरचा मुद्दा, याला आपण बृहन्मुंबई असं म्हणतो। काय म्हणतो, बृहन्मुंबई, मुंबई शहरला म्हणजे मंत्रालय वगैरे, तो एकदम दादर तो पट्टा एकदम मधला तो। आता मुंबई शहर म्हणजे पनवेल वगैरे हा बाहेरचा वाशीकडचा पट्टा इथे। आता इथे तुम्हाला इथेही चान्स असतो एकदम, म्हणजे बरेच जण काय ज्यांचा थोडा अभ्यास मध्यम स्वरूपाचा आहे, एकदम आपल्या जिल्ह्यामध्ये खूप कमी जागा आहे, ते तिथेही चान्स घेऊ शकत नाही। आणि एकदम मुंबईमध्ये मला नाही बाबा, एकदम मुंबईत नाही जॉब करायचा, मला थोडंसं मी मधल्या फळीतला, एकदम फार अभ्यास झालेला नाही किंवा एकदम ढ मध्ये नाहीये, थोडं बरं आहे माझं, पण मला आहे ना रिस्क घ्यायची नाही, मला माझं सिलेक्शन पाहिजे ना, ते लोक इकडे नवी मुंबईकडे जाऊ शकतात। हा पुढचा मुद्दा, मीरा भाईंदर 840, आणि सगळ्यात भारी इथे बरेच जण इथे दुर्लक्ष करणार। मी तुम्हाला आत्ताच सांगतो, मीरा भाईंदरचं मेरिट आहे का हे थोडं इतरांपेक्षा थोडस कमी लागू शकतं। आता पण याच्यातही तुम्ही फक्त या जागा बघून तुम्हाला फॉर्म नाही भरता येणार। मी पुढे त्या जिल्ह्यांचं विश्लेषण करणार आहे, ते तुम्हाला बघावं लागेल। तुम्हाला ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरावा लागतोय त्या जिल्ह्याचा व्हिडिओ तुम्ही बघा, नंतरच डिसाईड करा। इथे फक्त एक दिशा देतोय, ही मीरा भाईंदर आहे का, हा सुद्धा मुंबईचाच भाग आहे, पण थोडा बाजूला लागून असलेला भाग आहे। आता इथे सुद्धा कॅटेगरी वाईज बघावं लागेल की अरे माझ्या कॅटेगरीला किती जागा आहे, माझं कप्पीकृत आरक्षण आहे, मग मी माजी सैनिक आहे तिथे किती जागा आहे तेही बघावं लागेल तुम्हाला। पुणे शहर 1733, हे बघा, हा कार्यक्रम एकदम ओके मध्ये। पुणे शहराला सुद्धा मेरिट चांगलं लागतं, जागा चांगल्या असतात। आणि इथे आणखी एक मुद्दा, ज्यांना फ्युचरमध्ये थोडा अभ्यासही करायचा आहे, MPSC वगैरे किंवा इतर काहीतरी डिपार्टमेंटलचं चांगली तयारी करायची, ती तर कुठे होते, पण थोडंसं आणखी लाईफ जरा चांगल्या पद्धतीने जगायचं आहे
आणि मेहनत करण्याची क्षमता आहे त्यांच्यासाठी पुणे शहर एक चांगला ऑप्शन असणार आहे. पिंपरी चिंचवड 322. आता इथे पाहिजे तेवढ्या जागा यावेळेस नाहीये, पण तरी तुम्ही पुण्याऐवजी काही जणांचं कॅटेगरीला जर जागा इथे चांगली असेल तर तिथे विचार होतो. आता येतो सोलापूर शहर, प्रॉपर सोलापूरचे, त्याच्यानंतर धाराशिवचे, त्याच्यानंतर थोडेसे त्याच्या आजूबाजूचे जे जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत ते 79 जागांमध्ये आपल्या कॅटेगरीला जागा असेल तर रिस्क घेऊ शकतात. आता छत्रपती संभाजीनगरचे जे 150 जागा आहे, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्याच्यावर मी घेतलेलं आहे, पण पुढे मी आणखी घेणार आहे. फॉर्म कोणी भरायची कोणी नाही भरायची तिथे 150 जागा. थोडी रिस्क घेता येते, थोडीफार रिस्क घ्यावी लागणार आहे, त्याच्याशिवाय जमणार नाहीये. नागपूर शहर 595. ज्यांचं म्हणणं मला विदर्भ सोडायचं नाहीये, मी विदर्भातला आहे, मी नागपूरचा आहे, मी वर्ध्याचा आहे, मी इथं जवळपासचा आहे का, त्यांना तरी इथे याच्याशिवाय चांगला ऑप्शन नाहीच आहे. 595 म्हणजे फार कमी जागा नाही, त्याच्यात पण काही कॅटेगरीजला जिथे कमी आहे खूप ते थोडं आजूबाजूला जाऊ शकतात. आता इथे येतो एक लोहमार्ग मुंबईचा जो आहे हा 743. बघा बरं का, काही जण इथे दुर्लक्ष करतात, पण तुम्हाला हे जे आता मी घेतोय का, हे पहिलं जे पोलीस शिपाईचं, एक तर लोहमार्गाला भरावं लागेल किंवा वरती शहराला भरावं लागेल. इथे एकच फॉर्म भरता येतो, तो मुद्दा नीट करा. ती म्हणाली लोहमार्ग हे वेगळं आहे ना, वरचं शिपाई मुंबई शहरचं वेगळं आहे ना, नाही, हे याचा एकच घटक आहे. एक तर इथे भरा किंवा वरती कुठेतरी भरा. हे आता जे सुरुवातीचे घेतोय मी 45 घटक, त्यातले एकाच ठिकाणी फॉर्म भरते. हा सुद्धा एक चांगला ऑप्शन असणार आहे ज्यांचा थोडा अभ्यास कमी आहे पण मेहनत करायची तयारी, पुढचे 2-3 महिने चांगले फिजिकल करतायत, लेखी करतायत, इथे चान्स घेऊ शकतात. ही फार मोठी संधी आहे लोहमार्गाची रेल्वेची. ठाणे ग्रामीणला आपण वरती बघितलं, ठाणे शहर हे ठाणे ग्रामीण 167, इथे हे करा. रायगड 94, कोकणात जातात मुलं. पालघर 158, ज्या कॅटेगरीला जागा आहे का ते थोडं इथे त्यांना चान्स आहे. सिंधुदुर्ग 78 आहे, रत्नागिरी 100 आहे, कोकण कोल्हापूर 88, पुणे ग्रामीण, सांगली 59. आता हे जे 100च्या खालची जागा आहे का, इथे पहिली गोष्ट काय माहिती आहे का, ज्याचं टॉप लेवलचा अभ्यास आहे का त्या पोरांनी किती रिस्क घ्यायची. पुन्हा आत्ताच सांगतोय मी तुम्हाला, पुढे मी अजून याच्यावर बोलणार आहे. सांगली 59, सोलापूर ग्रामीण 90. आता सोलापूर ग्रामीण 90 मध्ये काही कॅटेगरीला चांगल्या जागा आहे, ते आपल्या जिल्ह्यात भरू शकतात चांगला अभ्यास केला, फिजिकल केलं तर. नाशिक ग्रामीण 210 जागा, पुन्हा एकदा नाशिकवाल्यांची संधी. आता इथे ना प्रॉपर नाशिकची पोरं तर मारणारच, पण बाहेरच्यांना जर इथे घुसायचं असेल रे बाबा, चांगली तयारी असेल तरच इथे जायचं, नाहीतर जायचं नाही. कारण इथे हे नाशिक म्हणजे इथे भरपूर तालुके आहे, त्या तालुक्यातले पोरं, कसमादी पट्ट्यातले, सिन्नरचे, सगळीकडचे मुलं अभ्यास करणारे नाशिकमध्ये चांगला वर्ग आहे. तिथे बाहेरच्यांनी रिस्क घेताना विचार करा. अहिल्यानगर, आता सगळ्यात जास्त पोरं अहिल्यानगरच्यांना बाहेर फॉर्म भरायचे. 73 मध्ये काय करणार, एवढा मोठा सगळ्यात मोठा जिल्हा महाराष्ट्रातला, त्यात काही शंका नाही. ज्यांची कॅटेगरीला चांगल्या जागा आहे थोड्या आणि ज्यांचं चांगलं आहे ओके मध्ये, तेच अहिल्यानगरमध्ये फॉर्म भरा प्रॉपरचे. जळगाव आहे 171, खानदेशी कार्यकर्ते, खानदेशी तालुका ते प्रॉपरचे, आजूबाजूचे खानदेश जळगाव, तिथे तर इकडे संभाजीनगरवाले काही जण तिकडे जाऊ शकतात तुमच्या कॅटेगरीला बऱ्याच जागा असतील तर. त्याच्यानंतर थोडेसे नाशिकवाले, धुळ्यावाले, नंदुरबारवाले तुमच्या कॅटेगरीचे जवळपासचे त्या ठिकाणी बघू शकतात. धुळ्याला प्रॉपर त्यांची 133 आहेच, त्याच्यामुळे ते धुळं सोडून जळगावकडे येण्यात जास्त नाही. ज्यांची कॅटेगरी आहे त्यांना वाटतंय की मला जागा इथे थोडेसे होऊ शकतात ती, पण जळगाव ऑलरेडी मोठा जिल्हा आहे, त्याच्यामुळे धुळ्यातून इकडे येण्यात काही जास्त अर्थ नाहीये. तुम्ही तुमचं ठरवू शकता, पण मला तसं वाटतं. पुढचा मुद्दा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 53 जागा आहे. इथे फक्त संभाजीनगर आले नाही, इथे आता संभाजीनगरमध्ये तुम्हाला माहिती पोलीस भरती खूप जास्त क्लासेस आहे, खूप जास्त मुलं आहे, मराठवाड्यातले पोरं आहे. प्रॉपर संभाजीनगरमध्ये चांगलं ज्याचं आहे ओके मध्ये एकदम ग्राउंड चांगलं आहे, लेखी चांगली आहे, तेच इथे रिस्क घ्या. जालना लहान जिल्हा आहे, आता जालन्याला मला माहिती आहे आजूबाजूची पोरं घेणार इथे. संभाजीनगरचे काही भरणार त्या कॅटेगरीमधले, तिथे प्रॉपरचे भरणार, तिथे रिस्क कोणाला घ्यायची बघा. बीड 174, बीडमध्ये प्रॉपर बीड काही लहान जिल्हा नाहीये, इथे प्रॉपर बीडचेच भरपूर भरणार आहे, त्याच्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातल्या इथे जास्त जाण्यात काही मजा नाहीये. पुढे धाराशिव 123, प्रॉपर धाराशिवच्या पोरांना चांगली संधी आहे. आपापल्या कॅटेगरीमध्ये चांगली जागा असेल तुमच्या तर तुम्ही इथे घेऊ शकता, रिस्क घेऊ शकता, थोडं चांगलं ग्राउंड करू. अमरावती ग्रामीण, विदर्भातले पोरं 214, अमरावतीवाले प्रॉपर तर जाणारच आहे, आजूबाजूचे चान्स घेऊ शकतात, पण आजूबाजूच्यांना अकोल्याला तिकडे जाण्याची गरज नाहीये. थोडेसे मीडियम लेवलचे टॉपवाले तर इथे भरणारच आहे, पण थोडेसं बरा अभ्यास आहे ते इथे रिस्क घेऊ शकतात आपापल्या जिल्ह्यात. वाशिम 40 भाऊ, एकदम ओके असेल तरच इथे, नाहीतर बाहेर पडा. बुलढाणा 148 आहे. आता प्रॉपर बुलढाण्याचे पोरं ज्यांचं चांगलं आहे ते तर आपल्या जिल्ह्यात भरणार आहे, ज्यांचं कमकुवत आहे त्यांनी मुंबईला जायचं, लोहमार्गाला जायचं, कुठे जायचं ते ठरवायचं आहे. ते मी पुढे घेणार आहे त्या जिल्ह्यानुसार कोणत्या कॅटेगरीवाल्याला कुठे चान्स होऊ शकतो. यवतमाळ 150 आहे आपापल्या जिल्ह्यामध्ये. नांदेड 199 म्हणजे 200 जागा आहे.
ज्यांचं चांगलं आहे आपापल्या कॅटेगरीमध्ये आपण मिळवू शकतो असं ज्यांना कॉन्फिडन्स आहे ते आपल्या जिल्ह्यात भरा नांदेडमध्ये. पण ज्यांचं कमकुवत आहे त्यांनी बाहेर निघा, बाहेर निघा. बाहेर कुठे निघायचं ती मी पुढे त्या व्हिडिओजमध्ये सांगत जाईल. लातूर 30 आहे, लातूर लय मोठे, लातूरवाल्यांना बरंच इकडे तिकडे आजूबाजूला जावं लागेल. लातूरवाले नांदेडला पळतील बरेच, काही जण इकडे धाराशिवला येणार आहे. लक्षात ठेवा धाराशिववाल्यांनी तुमच्या आजूबाजूला येणार आहे. ओके. पुढे परभणी 86 आहे, आपापल्या जिल्ह्यातले बरेच भरतील पण सगळ्यांना चान्स नाहीये. हिंगोली 37 आहे, जे टॉपचे चांगले पोरं आहेत ते. नागपूर ग्रामीण विदर्भातले पोरं इकडे आहे चान्स तुम्हाला. भंडारा 59 आहे, चंद्रपूर 215 आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा जिल्हा सोडून जास्त बाहेर जाण्याची गरज नाहीये. ज्यांचं बरा अभ्यास आहे ज्यांचं कमी आहे ते थोडेसे बाहेर पडणारच आहे. वर्धा 134 आहे, ठीक आहे. चांगला अभ्यास असेल तर. गडचिरोली इथे तर यांचं स्पेशल आहे की बाबा त्यांच्या जिल्ह्यातल्यांनाच भरता येणारे फॉर्म. त्याच्यामुळे प्रॉपर गडचिरोली मधले विद्यार्थी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये फुल संधी आहे, फुल टू ट्राय करा. तुम्हाला जास्त बाहेर येण्याची गरज नाहीये. तुम्हाला इकडे मुंबईपेक्षा तिकडेच चांगली संधी आहे. गोंदिया 59 आहे, लोहमार्ग पुणे 54 आहे, लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर इथे एक चान्स भेटतो. जे छत्रपती संभाजीनगर आजूबाजूचे मुलं आहेत किंवा इकडे हिंगोलीकडचे वगैरे ज्यांना वाटतंय मला थोडा चान्स मला इथे वाढवावं पाहिजे, माझ्या जिल्ह्यात जागा कमी आहे त्या विशिष्ट कॅटेगरींना, आणि त्यांना जर इथे जागा असेल तर ती इथे चान्स घेतील. पुढे लोहमार्ग नागपूरला 18 आहे, इथे टॉप ज्यांचा आहे स्कोअर तेच या ठिकाणी रिस्क घेऊ शकतात. आता दुसरं जे आहे शिपाई चालक बघा. चालक मध्ये काय, चालक मध्ये मीरा भाईंदर म्हणजे अर्थात मुंबईच्या आसपासच 81 जागा, नवी मुंबई 82 जागा, पुणे शहर 105 जागा, जवळपास तिन्ही ठिकाणी सारख्याच जागा आहे. ओके. थोडं आता चालक मध्ये विशेषतः ज्यांचे कमी थोडंसं स्कोर आहे ते पोरं इकडे पळणार आहे. आता हे आपापल्या जिल्ह्यामध्ये ज्यांचं चांगलं आहे ग्राउंड लेखी ते आपापल्या जिल्ह्यात भरा. रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीणचं तर नाशिकवाले इथे बरेचसे इकडचे येणारे, धुळे नंदुरबारचे नाशिकला येणारे 52 म्हटल्यावर काही विशेष नाहीये. धाराशिव 25 तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला चांगली संधी आहे. ओके. कारण की इथून 25 सोडून इकडे 81 जाण्यात काही जास्त अर्थ नसणार आहे. वाशिम 8 तुमच्या जिल्ह्यातले थोडेफार बघा. बुलढाणा 14 आपापल्या जिल्ह्यात, लातूर 16, परभणी 11, हिंगोली 27 आणि गडचिरोली 27. आता इथे हिंगोलीला त्या जिल्ह्याच्या मानाने चांगल्या जागा आहे. आता हे जे लहान लहान आहेत किंवा इतर जिल्ह्यावाले भरपूर तुमच्याकडे येणार आहे चालकचे, तुम्ही घाबरू नका. 16चे इथे फक्त घटक बाहेरच्या जिल्ह्यातले येणारच आहे, ते कोणी टाळू शकत नाही. 478 जागा आहे. अजून पुढे आपण बघायचं आपल्याला पुढे अजून. पण पोलीस भरतीची बॅच आहे. तुम्हाला या सगळ्यांवर उपाय एकच आहे, तुम्ही चांगला अभ्यास करून ठेवला कुठेही टिकणार, नाही गेला कुठेच टिकत नाही. तुम्ही मुंबईला काय कुठेही जा, अभ्यास नसेल तर काय टिकणार आहे. अभ्यास आतापासून करा. फक्त फिजिकल करत बसाल, फिजिकलला फक्त 50 गुण आहे, लेखीला 100 आहे. लेखीमध्ये जे टिकले ते टिकणार आहे. आत्ताच सांगतो मी तुम्हाला. पोलीस भरतीची अर्जुन बॅच आहे, एकदम माफक शुल्कात आहे. 2 महिने 3 महिने कालावधीची, 4 महिने कालावधीची. तुम्ही अभ्यासक्रम टॅब डाउनलोड करून घ्या. डेमो लेक्चर्स बघा. चालू घडामोडी फ्री देतोय त्या ठिकाणी, ते सगळं करत चला आतापासून दररोज आहे ना 2-2, 4-4 तास. सकाळी 2-3 तास किमान, संध्याकाळी 2-3 तास. ग्राउंड झाल्यानंतर किमान 4-5 तास अभ्यास किमान झाला पाहिजे हा ग्राउंड करत असताना, नंतर तर जास्त करायचंय. आता लोहमार्ग हे राज्य राखीव पोलीस दल बघा, SRPF सुद्धा एक मोठी संधी आहे. आता वेगळा गट आहे, SRPF हा वेगळा घटक आहे. तुम्हाला एक फॉर्म तिकडे भरता येणार आहे शिपाईचा वरती, त्याच्यानंतर एक फॉर्म इकडे भरता येणार आहे, म्हणजे डबल फॉर्म भरता येणार. मग याच्यामध्ये बघा पुण्यामध्ये 73 आहे, एक गट 2 मध्ये 120 आहे पुण्यामध्ये बघा. आता इथे 120 मध्ये संधी आहे, 73 मध्ये संधी आहे पुण्यामध्ये. पुढे नागपूर विदर्भ 52, दौंड पुणे आणखी एक 104 दौंड बघा बरं का. हे एकदम टफ फाईट चालणार आहे इथे. पुढे धुळे 71, तिकडे खानदेशातले पोरं इकडे त्यांनी तिकडेच आपल्या जिल्ह्याच्या जवळ चांगली चान्स आहे तुम्हाला. दौंड आणखी गट 7 165, म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त पोरं फॉर्म कुठे भरणार आहे दौंडला, जागा जास्त आहे, सरळ आहे. पण याच्या आजूबाजूला आपापल्या जिल्ह्यात जर संधी असेल ना तर ती सोडू नका. आता हे बघा विदर्भवाल्यांना तर काही विषय नाही, चंद्रपूरवाले तुम्ही तिकडेच करणार आहे काम. कोल्हापूर 31 ज्यांचा चांगला अभ्यास आहे का, थोडंसं ग्राउंड चांगलं आहे का, त्यांनी आपापल्या जिल्ह्यात घ्या रिस्क. गडचिरोली तुम्ही तुमच्या जिल्ह्यात तिकडे आहे. गोंदिया 171 खूप चांगल्या जागा आहेत. वरणगाव हा एक चांगला चान्स आहे, 291 आहे. आता इथे कोणाकोणाला रिस्क घ्यायची, तिकडे जायचं ते तुम्ही बघायचंय. आपापल्या कॅटेगरीनुसारच्या जागा आहे, त्याच्यावर मी पुढे चर्चा करणार आहे. पुसळगाव 86, नागपूर. आता मी काय करणार आहे, पोलीस शिपाईवर एक स्वतंत्र व्हिडिओ, याच्यावर एक ते कॅटेगरी वाईज एक घेणार आहे पुढचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये डिटेल करू आपण. तर अशा पद्धतीने या जागा आहेत नागपूरच्या. नागपूरवाले विद्यार्थी प्रॉपरचे तिथे करणार किंवा त्याच्या आजूबाजूची 2-3 जिल्ह्यातले. बॅट्समनला बघा मुंबई शहराला 8 जागा,
यवतमाळला 11 जागा. बॅट्समन कमी असतात, विद्यार्थी म्हणजे तयारी करणारेच कमी असतात. जे चांगली तयारी करतील ते हे करतील. पुढे तुमच्या पुणे शहरमध्ये 33 आहे, सोलापूर शहरमध्ये 6 आहे, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये 4 आहे, वाशिममध्ये 8 आहे, गोंदियामध्ये 10 आहे. अशा 61 जागा आहेत. आता कारागृहामध्ये बघा, इथे सुद्धा 554 आहे. हा एक वेगळा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. शिपाईचा वेगळा भरता येईल, SRPFचा वेगळा भरता येईल, त्याच्यानंतर बॅट्समनचा वेगळा भरता येईल आणि हा वेगळा भरता येईल कारागृहाचा, जेलचा. मग जेल मुंबई 176, पुणे 130, त्याच्यानंतर कारागृह नाशिक 118 आणि नागपूर 130. सरळ आहे, विदर्भातले पोरं मॅक्झिमम नागपूरमध्येच भरा, तुम्हाला तिकडे सोयीस्कर असेल. खानदेशचे पोरं जे आहेत जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, तुम्ही नाशिकला प्राधान्य द्या, कारण जागांमध्ये फार डिफरन्स नाहीये. पुण्याच्या आसपासचे पश्चिम महाराष्ट्रातले पोरं सगळे पुण्याला येणार इथे. मराठवाड्यातले पोरं अर्धे पुण्याला आणि अर्धे मुंबईला जाणार आहे. म्हणजे इकडे विदर्भातले इकडे नागपूरमध्ये, खानदेशातले इकडे बऱ्यापैकी. आता इकडचे इकडे येणार काही थोडेफार, ते काही असं म्हणत नाही मी तिकडचे तिकडे जातील, पण त्या आपल्या जवळ थोडंसं तोही तुम्हाला बघावं लागणार आहे, माझ्या जवळ जिल्ह्याचे कोणते, कारण जागांमध्ये फार डिफरन्स नाहीये. 554 जागा त्या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीने या जागा आहे. आपण फक्त जागा किती एवढं बघितलं, मी डिटेलमध्ये काही घेतलेलं नाहीये. पण पुढचा व्हिडिओ माझा येईल, मी एका घटकावर व्यवस्थित घेणार आहे. मुंबईवर एक स्वतंत्र घेणार, नंतर आपण लोहमार्गावर एक घेऊ, कारागृहावर एक घेऊ, बॅट्समनवर ते कॅटेगरी वाईज आपण घेऊ. कारण कॅटेगरीला किती जागा आहे, तिथे किती फॉर्म येऊ शकतात, आजूबाजूच्या जे जिल्ह्यातल्या जागा काय त्याही बघणं गरजेचे आहे. तरच तुम्हाला फॉर्म भरताना आयडिया येणार आहे. जर फॉर्म भरताना तुम्ही चुकलात तर तुमचं सिलेक्शन हुकलं समजायचं. त्याच्यामुळे थोडा वेळ द्या, थोडंसं बघा. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला हे सगळे व्हिडिओज भेटणार आहे, मार्गदर्शनाची फ्री टाकणार आहे मी. या बॅचमध्ये फ्रीमध्ये असणारी हे सगळे गायडन्सची व्हिडिओज पहिलंच एक फोल्डर करतो, फ्री असणार आहे. तिथे जाऊन बघा सगळे आधीचे व्हिडिओ लेक्चर्स आणि नंतर फॉर्म भरा. ओके, सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद.